जानेवारी फेब्रुवारी वर्षाची सुरुवात काहीशी आव्हानात्मक असू शकते. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील. या काळात तब्येतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. विशेषतः अपचन किंवा पोटाचे विकार त्रास देऊ शकतात. कौटुंबिक बाबींमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा काळ चांगला आहे. मार्चमध्ये होणारे राहू-केतूचे राशी परिवर्तन तुमच्यासाठी संमिश्र फळे देईल. शत्रूंवर विजय मिळवाल, परंतु विनाकारण वादात पडणे टाळा. एप्रिल महिन्यात आर्थिक गुंतवणुकीचे नवे मार्ग मोकळे होतील. मात्र जोडीदाराशी बोलताना शब्दांचा वापर जपून करा. जून महिन्यात गुरूचे राशी परिवर्तन कर्क राशीत प्रवेश तुमच्या आयुष्यातील सर्वात सकारात्मक बदलांची सुरुवात करेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. समाजात तुमचा मानसन्मान वाढेल. रखडलेली सरकारी कामे या काळात मार्गी लागतील. जुलै-ऑगस्ट हा काळ प्रवासासाठी उत्तम आहे. नोकरीत बदली किंवा पदोन्नतीचे योग आहेत. ऑगस्ट महिन्यात एखादी जुनी इच्छा पूर्ण होऊ शकते. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. सप्टेंबर-ऑक्टोबर तुमचा आत्मविश्वास शिखरावर असेल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा जुन्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. ऑक्टोबरमध्ये घरातील मोठ्या व्यक्तींच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक ठरेल. नोव्हेंबर-डिसेंबर वर्षाचा शेवट अत्यंत सुखद असेल. कुटुंबात शुभ कार्ये किंवा मंगल प्रसंगांचे आयोजन होईल. अविवाहितांचे विवाह जमण्याचे प्रबळ योग आहेत. गुंतवणुकीतून मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. मानसिक शांतता लाभेल. महत्त्वाच्या क्षेत्रांमधील मुख्य बदल. करिअर आणि नोकरी वर्षाचा उत्तरार्ध जूननंतर तुमच्या करिअरला नवी उंची देणारा ठरेल. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये प्रयत्न करा. आर्थिक बाजू यावर्षी तुमची बचत वाढेल. राहू 6व्या भावात असल्याने गुप्त शत्रू त्रास देण्याचा प्रयत्न करतील, पण तुमचे आर्थिक नुकसान होणार नाही. आरोग्य शनीची 7व्या भावातील दृष्टी सांधेदुखी किंवा हाडांचे त्रास देऊ शकते. नियमित व्यायाम आणि सकस आहार याकडे दुर्लक्ष करू नका. महत्त्वाचा सल्ला. 2026 कन्या राशीच्या लोकांनी घाईत कोणताही निर्णय न घेणे हा मंत्र पाळावा. वर्षाच्या पहिल्या 5 महिन्यांत संयम ठेवा. त्यानंतरचा काळ पूर्णपणे तुमच्या बाजूने असेल.